ठाकरेंच्या शिवसेनेची सूचक एक्सपोस्ट वेळ आली एकत्र येण्याची। मुंबई महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार। मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची साथ। दोन्ही पक्षांच्या अंतर्गत विषय एकानं साथ दिली, दुसऱ्यानं प्रतिसाद द्यायचा की नाही या दोघांनी ठरवावं। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चावर आशिष शेलारांचं भाष्य। योग्य वेळी प्रतिक्रिया देऊ आणि राजकीय भूमिका घेऊ, शेलारांचं सूचक वक्तव्य। दहशतवादी हल्ल्यासारख्या विषयावर वरिष्ठ नेत्याकडून राजकारण अपेक्षित नाही। शरद पवारांच्या वक्तव्यावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया। राष्ट्रीय किंवा धार्मिक विधान करणं चुकीचं, शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावं, शेलारांची टीका। हिंदू म्हणून मारलं हे का शरद पवार मान्य करत नाहीत? मनसे नेते प्रकाश महाजनांचा सवाल। शरद पवारांचा विचार त्यांच्या राजकीय सोयीच्या गणितासाठी असतो, महाजनांची टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रत्नागिरी दौऱ्यावर। चिपळूणच्या सावर्डेमध्ये राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रा शुभारंभात होणार सहभागी। यावेळी अजित पवार राहणार उपस्थित। नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठं खिंडार। जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्ज्वला बोढारेंसह 16 सरपंच, 6 नगरसेवक आणि 12 कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांचा भाजपात प्रवेश। अहिल्यानगरमधील ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ शिंदेंच्या शिवसेनेत। हजारो समर्थकांसह एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात झाला पक्षप्रवेश। परभणीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं अजित पवारांच्या ताफ्यासमोर आंदोलन। पीक विमा आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर अजितदादांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्या फोडत आंदोलन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बुलढाण्यात। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकर्ता धन्यवाद मेळाव्याला राहणार उपस्थित। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बुलढाणा दौऱ्यावर ठाकरेंच्या सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंची टीका। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हे आभार मेळावे घेत आहेत, उलट जनतेची माफी मागायला हवी, शेळकेंचा टोला। उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चेवर चंद्रहार पाटलांचं स्पष्टीकरण। कुडाळमध्ये शिंदेंना भेटल्यावर रंगली होती चर्चा। आपल्या हितशत्रूंनी खोट्या बातम्या पेरल्याचं चंद्रहार पाटलांचं वक्तव्य। लंडन भेटीदरम्यान सावरकरांबद्दल केलेलं विधान। पुण्यातील न्यायालयानं राहुल गांधींना बजावलं समन्स। 9 मे रोजी हजर राहण्याचे दिले आदेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा, भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी। मे महिन्यात राज्य सरकारच्या तालुका आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्त्या होणार। महायुतीमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ज्या पक्षाचा प्रभाव, त्या पक्षाला जवळपास 65 ते 70% पदं दिली जाणार। मुंबईच्या मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांना भारतीय फायर इंजिनियर्स मार्फत ट्रेनिंग। वेगवेगळ्या गोष्टींना लागलेली आग कशी विझवता येईल याची दिली माहिती, तर पोलिसांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा सरावही करून घेतला। 10वीच्या परीक्षेचा निकाल मेच्या पहिल्या आठवड्यात, तर 12वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता। पुढील प्रवेश प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी निकाल लवकर जाहीर होणार। ठाणे घोडबंदर रोड आजपासून 29 एप्रिलपर्यंत अवजड वाहनांसाठी 4 दिवस बंद राहणार। रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे महामार्ग बंद राहणार। गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे आजपासून 4 दिवस घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी, मात्र तरीही अवजड वाहतूक सुरूच, यामुळे वाहतूक कोंडी। एल्फिस्टन पूल 2 दिवस सुरू राहणार। सोमवारी MMRDA कडून बैठकीत तोडगा निघाल्यानंतर पुलाचं काम सुरू होणार। अंधेरीतील गोखले पुलाचं काम पूर्ण। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेनं वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता। गिरणी कामगार मुंबईतच घर देण्याच्या मागणीसाठी आग्रही। घरांसाठी मुंबईमध्ये जागा शोधून 10 दिवसामध्ये अहवाल देण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश। शेलू आणि मागणीमध्ये घरं घेण्यास गिरणी कामगारांचा होता विरोध। राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश। पश्चिम रेल्वे मार्गावर आज दुपारी 1 वाजल्यापासून रविवारी रात्री 12:30 पर्यंत ब्लॉक या कालावधीमध्ये 163 लोकल फेऱ्या रद्द। कांदिवली बोरिवली दरम्यान पुलाचं काम असल्यामुळे ब्लॉकचा निर्णय। CSMT ते चुनाभट्टी या हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:40 अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक। ब्लॉक काळामध्ये पनवेल ते वाशी आणि CSMT ते गोरेगाव सेवा बंद राहणार। रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक।
विद्याविहार ठाणे मार्गावर मेगाब्लॉक, यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या काहीशा विलंबानं धावणार. माथेरानच्या सोयीसुविधांसाठी स्थानिकांचा पुढाकार, रोपवे प्रकल्पाला मंजुरी मिळूनही हा प्रकल्प अद्याप कागदावरच. लवकरात लवकर रोपवे अथवा फिनॅक्युलर सारखा प्रोजेक्ट सुरू करण्याची स्थानिकांची मागणी. धाराशिव तहसील कार्यालयामध्ये डिजिटल QR कोड लायब्ररी, डिजिटल वाचनालयामध्ये महसूल विषयक वारस कायदे, फेरफार नोंदी, महसूल प्रश्नोत्तरं, ऑनलाईन 7/12 आणि महसूल क्षेत्राशी संबंधित पुस्तकं. महाराष्ट्र सरकारच्या आपलं सरकार ई-सेवा केंद्राच्या सेवा शुल्कामध्ये दुपटीनं वाढ, यामुळे शासकीय कामासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांच्या किमतीमध्ये अचानक वाढ. वाढती महागाई लक्षात घेता सेवा शुल्कात वाढ. बोधगया महाबोधी महाविहार राज्यव्यापी मुक्ती आंदोलनाचा उद्या ठाण्यामध्ये विराट मोर्चानं होणार समारोप. मोर्चाच्या माध्यमातून बौद्ध अनुयायी महाबोधी विहार मुक्तीसाठी लक्ष वेधून एकनाथ शिंदेंना निवेदन देणार. पुण्यातल्या कोंढवा भागामध्ये छर्र्याच्या बंदुकीतून घराच्या खिडकीवर गोळीबार, समोरच्या सोसायटीतील बिलाल शेखनं हा गोळीबार केल्याचं समोर, आरोपीला अटक. इंदापूरच्या उजनी जलाशयामध्ये अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांविरोधात मोठी कारवाई. 40 लाखांहून अधिक किमतीचं वाळू उत्खननाचं साहित्य केलं नष्ट, तर वाळू माफियांच्या 6 बोटींवरही केली कारवाई. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सुकापूर गावामध्ये सोसाट्याच्या वारानं लग्नमंडप उडाला. 2 ते 3 जण किरकोळ जखमी. लग्न सोहळ्याला जमलेल्या नागरिकांची तारांबळ. मराठवाड्याच्या उत्तर भागापासून मन्नारच्या आखातापर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार, यामुळे राज्यभरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. साताऱ्याच्या माण तालुक्यातील तेलदरामध्ये वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, उष्माघातामुळे मृत्यू झाला असण्याची शक्यता. जन्म नोंद प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र सादर केल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 49 लोकांनी जन्म नोंद प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र दाखल केल्याचा सोमय्य यांनी केला होता आरोप. मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्या हत्येचा प्रयत्न आणि इतर गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपूर खंडपीठामध्ये याचिका. या प्रकरणी सुनावणी पूर्ण, कोर्टानं निर्णय राखून ठेवला. भंडाऱ्यामध्ये सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची साठवणूक करणाऱ्या तिघांना अटक. पवनी पोलीस आणि LCBच्या पथकाची कारवाई. आरोपींपैकी एक वनपरिक्षेत्र कार्यालयाचा हंगामी वनमजूर. सांगलीच्या जत तालुक्यातील एका आश्रमशाळेमध्ये मुख्याध्यापकानं 7 विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचा संशय. या प्रकरणी समाज कल्याण आणि महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्राथमिक चौकशी सुरू. भंडाऱ्यातील तुमसर पंचायत समितीच्या इमारतीला आग. रेकॉर्ड रूमला लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण कागदपत्र जळून खाक. आगीचं नेमकं कारण अस्पष्ट. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमध्ये रिक्षावर दरड कोसळली. दरड धोकादायक असल्याची माहिती यापूर्वीच प्रशासनानं ग्रामस्थांनी दिली होती. मात्र प्रशासनानं कोणतीही दखल न घेतल्याचा ग्रामस्थांना रास्ता रोको. भंडाऱ्याच्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील लोहारामध्ये 5000 रोपं जळून खाक. 20 तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. वनाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. बीडच्या आष्टी तालुक्यातील खडकतमध्ये झेंडा काढण्यावरून 2 गटामध्ये झालेल्या वादाचं प्रकरण. 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 21 आरोपींना अटक. बीडच्या नेकनूरमध्ये 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे पोलिसांसोबतच रील्स व्हायरल. आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असून तो फरार. मात्र रील व्हायरल झाल्यामुळे आरोपी पोलिसांच्या जवळचा असल्याचा नातेवाईकांचा आरोप. यवतमाळच्या पुसदमधील वसंतनगर परिसरातून 2 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. या प्रकरणी 2 जणांना अटक. बीडच्या आष्टी तालुक्यातील कासारीमध्ये तपस्वी शिवस्वरूप बन महाराज यांच्या 47व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता. पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळ्याहून 800 प्रवासी घेऊन विशेष रेल्वे अयोध्येसाठी रवाना. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पाणी जपून वापरा, नाहीतर भविष्यामध्ये पेट्रोल पंपावरून पाणी विकत घेण्याची वेळ येईल. नंदुरबारमध्ये जलसंपदा विभागानं कार्यालयाबाहेर लावलेल्या बॅनरनं लक्ष वेधलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई विरोधात ठाकरेंच्या सेनेचं अनोखं आंदोलन. अंबादास दानवे वारकऱ्याच्या वेशभूषेत आंदोलनात सहभागी. लबाडांनो पाणी द्या म्हणत ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंदूंवरील हिंसाचाराविरोधात भाजप रस्त्यावर, आशिष शेलारांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत आंदोलन. छत्तीसगडमधल्या बिजापूरमधील ऑपरेशन तातडीनं थांबवा, माओवाद्यांची पत्रक काढून मागणी. सुरक्षा दलाच्या ऑपरेशनांमुळे माओवाद्यांना चांगलंच जेरीस आणल्याचं चित्र. नवी दिल्लीतला हापूस महोत्सव रद्द, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजकांचा निर्णय. खासदार रवींद्र वायकरांकडून कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट 3 दिवसांच्या लंडन दौऱ्यावर. यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्युझियमला दिली भेट. सिक्कीमच्या लाचुंगमध्ये भूस्खलन आणि हिमस्खलन. अकोल्यातील 16 पर्यटकांसह महाराष्ट्रातील जवळपास 100च्या वर अडकलेल्या पर्यटकांची सुटका. गुजरातमधून 1000हून अधिक बेकायदेशीर बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिक पोलिसांच्या ताब्यात. या सगळ्यांना लवकरच हद्दपार केलं जाईल. लाहोर विमानतळावर भीषण आग. लष्कराचं विमान उतरत असताना टायरला लागली आग. विमान पेटल्यामुळे विमानतळावर सगळीकडे धूरच धूर. विमानतळ पूर्णपणे बंद. फिरोजपूरमध्ये पाकिस्तानातून येणारे 500 ग्रॅम हेरॉईन जप्त. बीएसएफ आणि पंजाब पोलिसांची कारवाई. पाकिस्तानी ड्रग तस्करांचं प्रत्येक नापाक कृत्य हाणून पाडण्यासाठी बीएसएफ सतर्क. इराणच्या बंदर अब्बास शहरामध्ये मोठा स्फोट. शहरातील राजाई बंदरामध्ये स्फोटामुळे आग. जखमींची संख्या 200 वर. ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचा अंत्यविधी. 2 लाखांपेक्षा अधिक भाविक उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.